हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. कसे आहात तुम्ही सर्वजण? सकाळी उठून मी जिमला गेली होती. जिममध्ये काम होतं, माझ्या फ्रेंडचं ॲडमिशन करायचं होतं. सो मग मी नाश्ता करायला गेलो होतो, मी आणि माझी फ्रेंड. नंतर मी सेंटरला आली होती. मला पिझ्झा खायची खूप इच्छा होती. सो मग पिझ्झा आणि कोल्ड कॉफी पिऊन आले मी. आणि सेंटरमध्येही चहाचा टाईम झाला होता. मग मी मावशींना म्हटलं माझ्यासाठी कॉफी बनवा. नंतर आज मला जायचं होतं माझ्या बहिणीच्या इथे कात्रजला. सो मग मस्तपैकी असं नवीन ड्रेस घेतले मी 2 माझ्यासाठी आणि तिच्यासाठी. सो मग मी फायनली तिच्या इथे पोचले. मी कात्रजला लिटरली 30 मिनटात पोचले असेल, एवढी गाडी फास्ट चालवली मी. आणि खूप एक्सायटेड आहे तिला भेटण्यासाठी. मग फायनली मी आले घरी तिच्या. मग आम्ही मस्तपैकी एन्जॉय केलं असं. माझी मावशीची पोरगी पण आली होती, कारण की ती पण घराच्या शेजारीच राहते माझ्या मावशीच्या. सो मग आम्ही माझ्या बहिणीच्या नंतर मस्त हेड मसाज वगैरे केलं मी. पूर्ण ऑइल लावलं होतं केसांना. नंतर मी आणि माझी बहीण गेलो होतो बाहेर. तिला खायचं होती, पेस्ट्री खायची होती. सो मग आम्ही घेऊन आलो पेस्ट्री. आणि मी अजून जेवलेही नव्हते आल्यापासून. नंतर मग मी तिच्या घरी गेली. मग आम्ही जेवायला बसलो होतो. नंतर सकाळी सेकंड डे चालू झाला. नंतर मस्त फर्स्ट मी हेअर वॉश केले, कारण की काल पूर्ण मी तेल लावलं होतं केसांना. नंतर माझ्या मावशीने बोललं होतं मला तिच्या घरी जाण्यासाठी. ती बोलली येऊन जा घरी. नंतर मग मावशीच्या घरी गेली होती. सो माझी मावशी आणि मावशीचा मुलगा होता इथे. आणि माझ्या मावशीला मी गेल्या काम सांगितलं होतं ड्रेस फिटिंग करण्यासाठी. नंतर मग मावशीच्या पोराला घेऊन येत म्हटलं तुला दुकानात काही खायचं असेल तर चल. नंतर मी आणि माझी बहीण गेलो होतो माझ्या शॉपिंगसाठी. मला थोडेफार ड्रेसेस घ्यायचे होते आपले डेली यूजसाठी, छान असे 3 पीस टाईपमध्ये. मग असं मस्तपैकी शॉपिंग वगैरे केली आणि तिथून निघाले, घरी आले. नंतर मस्त ड्रेस ट्राय केला. हा एक ड्रेस होता ब्लॅक कलरचा, खूप छान होता. आणि ऑलरेडी मी अजून एक हा ब्लॅक कलरचा ड्रेस घेतला होता, तो काल घेतला होता. सो मग असंच ड्रेस चेंज करून बघत होते ना, हा पूर्ण पसारा करून टाकला मी सगळा. तर माझ्या बहिणीला म्हटलं तू आवर, मी स्वयंपाक करते. सो मग तिने काय आवरलंच नाही. नंतर म्हटलं भूक तर लागलेली आहे, काय करायचं. तर मग ॲपल खात बसले होते. नंतर मग आमचं असं ठरलं की खडकवासल्याला जाऊया फोटो काढायला. सो मस्तपैकी छान असं आवरलं आम्ही दोघींनी. जे नवीन ड्रेस आणले होते तेच घातले आम्ही. नंतर मग गेलो होतो खडकवासल्याला फोटोज काढण्यासाठी. नंतर तिच्या इथून घरी आलो, मी स्वयंपाक केला आणि खूप जास्त भूक लागली होती. सो मग मला घरीही जायचं होतं. मग मस्तपैकी जेवून मी निघाली होती घरी जाण्यासाठी. मग फायनली मी घरी पोचले. सो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. बाय.